विनया विनय हा आता मोठा डाव खेळता येईल काय शांतनू शांतनू काय शांतनू शेठ म्हण शांतनू शेठ आता आपल्यासारखे 56 खिशात घालून फिरतील हो शांतनू शेठ एक डाव खेळा की दिवाळी आहे ना म्हटलं तुमच्याकडे आजकाल लक्ष्मी पाणी भरते ना निदान आमच्याबरोबर बसा तरी तुमचं नशीब जोरावर आहे नाही आमच्याबरोबर बसला तर लखपती हो आम्ही काय अरे मला नाही खेळायचं विनय कुठे ते सांग लवकर विण्या कुठे जातोय पडला असेल घरी उताणा होऊन आता तू बस की थोडा खेळ ना थोडा आमच्यासोबत नाही मला नाही खेळायचंय हा आता मोठा माणूस झाला म्हणून काय मित्राला विसरणार काय जहागीरदारांना सरंजामांची साथ मिळाली आहे म्हणजे सुतळी बॉम्बला लक्ष्मी बार आता मोठा धमाका होणार काय बोलला तू काय बोलला मस्करी केली रे मस्करी केली दिन नाही हे घे कोल्ड्रिंक पी आणि शांत नकोय मला कोल्ड्रिंक विनय घरी असणार आहे ना अरे 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 घे तर घे तू शांत हो जरा थोडस कोल्ड्रिंक तर पी डोकं शांत होईल तुझं घे 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 विनयकडे जाऊन तुम्ही खेळा नीट खेळा आणि कोल्ड्रिंक समजून बाटली अर्ध्याच्या वर रिकामी केली खरी पण त्याला काय माहिती या कोल्ड्रिंक मध्ये नक्की आहे काय आता ही कोल्ड्रिंक त्याच्यावर चढणार आणि तो उताणा पडणार विनया ए विनया झोपला काय उठ ना ए चल चल जरा बाहेर फिरून येऊ चल झोपू दे ना यार मला अरे ही काय झोपायची वेळ आहे एक तर काल रात्री पत्ते खेळून खेळून कंबरड आणि नशीब दोन्ही मोडलंय माझं निदान शांतपणे झोपून तरी दे तू पण झोप मला पण झोपू दे मी झोपू ते माझी झोप उडाली आणि ए चल ए उठ लवकर चल जाऊ कुठेतरी फिरायला जाऊ चल हे विनया हे माझं डोकं गरगरतंय रे हा आता इथे यायच्या आधी त्या चिल्लर लोकांच्या इथे गेलो होतो त्यांनी ते कोल्ड्रिंक पाजलं त्यातूनच मग आता आडवं व्हायची पाळी तुझी आहे पड आडवं पड आडवं व्हायचीच वेळ आली आहे माझ्यावर आणि ती माझ्यामुळेच म्हणा पैशांच्या बिछाण्यावर आडवा होणार मी असा पाय पसरू प्लॅन्ट उभा राहतोय आता माझा प्लॅन्ट उभा राहतोय एकदा का प्लॅन्ट उभा राहिला ना सर्वात पहिलं मी वाडा रंगवणार मस्त रंगवणार आणि मग आपण एक मोठी गाडी घ्यायची त्या पद्मिनी सरंजामेपेक्षा पण मोठी गाडी आणि त्याच गाडीतून अरुची वरात काढणार वाड्यासमोर भला मोठा मांडव बांधायचा सगळ्यांनी तोंडात बोट घातली पाहिजेत सगळ्यांना कळलं पाहिजे की शंतनू जहागीरदारच्या बहिणीचं लग्न आहे त्या पद्मिनी सरंजामेने देखील पाहिलं नसेल ना असं लग्न लावणार आणि तिचा तो दिग्विजय त्याने देखील पाहिलं नसेल असं लग्न करायचं अरे पण तो कसा पाहणार अरे तो आंधळा आहे विनया हे विनया काय अरे झोपून दे ना हे विनया खरं खरं सांग तुम्ही जे काय बोललो ते ऐकलं की नाही हा नाटकं करत होतास की नाही आता तू काय बोलला मी काही ऐकलेलं नाही हा बडबडत होताच तू पण माझ्या डोळ्यावरची झोप जात नाही
बोल काय झालं? हा? अरे विन्या, आकाशवाणी एकदाच होते. तू झोप तू, मी जातो. उद्या भेटू आपण. झोपा. बापाची चप्पल मुलाच्या पायात यायला लागली की बापाने मुलाला मित्रासारखं आणि मुलगी साडी नेसायला लागली की आईने मुलीला मैत्रिणीसारखं वागवायचं असतं. पैसे दे. हे सौभाग्याचं लेणं आहे. खरं तर तुझ्या आईने हे तुला द्यायचं. आईने तिच्या मुलीला, तिच्या मुलीने तिच्या मुलीला, असं हे सौभाग्य लेणं देण्याची परंपरा आपल्या जागीरदारांच्या घराण्यात आहे. तुझी आई आज असती तर तिने हे स्वतःच्या हाताने तुला दिलं असतं. हा कुंकवाचा करंडा आपल्या मुलीच्या सौभाग्याला कधीही काही कमी पडू नये म्हणून हा कुंकवाने भरलेला करंडा माहेरून तिची आई तिला देते. आणि हे नथ हे मर्यादेचं प्रतीक आहे. प्रत्येक स्त्रीने आपली मर्यादा ओळखावी आणि तिचं पालन करावं म्हणून प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही परिधान करते. आपल्या घराण्यात जागीरदारांनी त्यांच्या सुना लेकींना काहीही कमी पडू दिलं नाही. पण हा तुझा जागीरदार बाप गरीब आहे. याच्याशिवाय तुला दुसरं काहीही देऊ शकत नाही. आबा, हे सगळं आईकडून आहे. तुम्ही मला काय देणार आहात? परी, जमलं असतं तर हिरे माणकं दिली असती. आबा, आता ह्या गोष्टींना हिरे माणक्यांपेक्षा जास्त किंमत आहे. आईकडून मिळालेल्या या माहेरधनाला आबा तुमचा आशीर्वाद मिळालाय. ह्याहून अनमोल गोष्ट एक बाप आपल्या मुलीला काय देणार आहे? सुखी राहा. थँक्यू आबा. हा तुझ्या आईचा शालू आहे. आबा, हा आईच्या लग्नातला आहे ना? हो. आबा, माझी एक इच्छा आहे. काय? मी माझ्या लग्नात हाच शालू नेसणार आहे. अगं वेडी का काय तू? हा तसा जुना आहे आणि तुझ्या सासरच्या मंडळींसमोर हा अगदीच फेका वाटेल. नाही, हे बघ आपण असं करूया. आपण लग्नासाठी एक छान नवीन शालू घेऊया तुला. आबा, त्या शालूत आईच्या मायेची उब नसेल ना? ह्या शालूत मायेची उब आणि आईचा आशीर्वाद नेहमी माझ्या बरोबर असेल. त्यांनी मला ब्रेल बुक का पाठवलं?
पाठवली? दादा, मला दिग्विजयचा नंबर हवा. दिग्विजय पाहू शकत नाही. आजपर्यंत अरुंधतीला काय मिळालंय? कर्ज आणि गरिबी. त्याला हातात तलवार घेऊन डायलॉग म्हणायचा होता, म्हणून त्यांनी मला सुद्धा राजकुमारीचा ड्रेस घालायला लावला. आणि डायलॉग काय म्हणाला? मी तुझ्यासाठी बेस्ट राजकुमार शोधणार आहे. साइन कर आणि पैसे परत दे. तुमची जमीनही नको आणि तुमची अरुंधतीही नको. लग्न मोडलं समजायचं. या वर्षी तू दिलेलं गिफ्ट मला खूप आवडलं. अगं सांग ना, मला तरी कळू दे, कोणतं गिफ्ट दिलंय मी तुला? दिग्विजय, मी जे काही केलं ते अरुच्याच भल्यासाठी केलं आणि यातच सगळ्यांचं भलं आहे. पण शंतनू, हे फक्त तुलाच वाटतंय. उद्या अरुला कळलं तर काय होईल? ती आबांना सांगेल आणि आबांना कळलं तर ते हे लग्न मोडतील. नाही नाही शंतनू, असं होता कामा नये. निदान लग्न होईपर्यंत तरी असं नाही. जहागीरदार आहेत का? अहो पार्सल आलंय. अहो जहागीरदारांचं पार्सल आलंय. इथे 3 जहागीरदार राहतात. नक्की कोणाचं आहे? अरुंधती जहागीरदार. अरुंधती जहागीरदार? हो. कुठून आलाय? दिग्विजय सरंजामे, मुंबईहून. दिग्विजय सरंजामे? द्या. एवढी सही द्या. ते घ्या. नाही, नको, चहा नको. आणि कोण आलं होतं? पोस्टमन काका आले होते का? नाही. काय आणलंय का त्यांनी? नाही, काहीच नाही. मग काय लपवतोयस तू? काहीच नाही. दादा, मी कुठे काय लपवतोय? लपवतोयस मागे? नाही ग. काय आहे दादा? दाखव. अरे दाखव ना काय आहे. नाही ग, काहीच. कुरिअर माझ्या नावाचं आहे. दिग्विजय. दादा, दे मला. नाही. दाखव मला माझं पार्सल. काय? अरे हे तुझं नाहीये. आबा, ब्रेल बुक? त्यांनी मला ब्रेल बुक का पाठवली?
दादा, मला दिग्विजयचा नंबर हवा. मला बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी. तुम्ही पाठवलेलं गिफ्ट मिळालंय आणि काय? तुम्ही हेच पुस्तक का पाठवलंयत मला? अरुंधतीपर्यंत पोचलं असेल का ते गिफ्ट? आय होप तिला आवडलं असावं. कदाचित मी घाई तर काय विचार करत असेल ती? लग्न आधीच हे सगळं असं. माउथ ऑर्गन. अमर अमर अमर, इज इट यू? अमर, अमर, इज इट यू? येस ब्रो. ब्रो, आय एम बॅक. अमर, व्हॉट अ सरप्राईज यार. अमर, तुझी लहानपणापासूनची सवय जात नाही ना? आय मीन, तू हे असे सरप्राईज देतो ना, कळतच नाही की कसं रिॲक्ट व्हावं समोरच्याने. पण आता तुला असं बघून मला कसं रिॲक्ट व्हावं ना हेच कळत नाही. का म्हणजे? ब्रो, तुझी इतकी रोमॅन्टिक बाजू ना मी कधी पाहिलीच नव्हती. म्हणजे काय बोलतोयस, मला काय कळत नाही. सरप्राईज देण्याचा हा मोठा फायदा असतो. अरुंधती नाव आहे ना वहिनीचं? अमर, व्हॉट इज दिस? अमर, मस्त नाव आहे, खरंच छान. अमर, हे काय यार? दिस इज रॉंग यार. असं कोणाच्याही रूम मध्ये शिरून त्याच्या पर्सनल गोष्टी ऐकणं. आता मी कुणीतरी. अरे नाही, बरोबर आहे ना, तुझा तर विश्वास सगळं अरुंधती वहिनी बोलते यार. पण मी इथं हाय भाई भाई ना रहा. अमर, वाईट होता हा, वाईट आहे. खरंच वाईट होता रे. हो, जास्तच झालं ना. हो. एक मिनिट, तू इथे बस, मला तुझ्याशी बोलायचं. बस बस बस, आरामात. मला आधी सांग की तू वहिनीला भेटलाच असशील ना? ब्रो, मला पण एकदा भेटायचंय. अरे अमर, नो यार. अमर, आणि तू कसा यार ते सांग ना आधी. इतके दिवसांनी आलायस एकतर, आणि आम्ही सगळेजण इथं तुझी खूप आठवण काढत होतो यार. अमर, कसा आहेस बाळा? मी मस्त आहे, आणि तुला इतका आनंदी बघून ना आय एम रिअली व्हेरी हॅपी. पण आधी मला सांग की मी इथे आल्याचा तुला आनंद झालाय की वहिनीला गिफ्ट पाठवलंय? गिफ्ट पाठवलंय मला काय कळतच नाही. तिला कशी हे तुला कसं काय कळलं? अमर, अमर, नो यार. आय डोंट लाईक दिस. अमर, मला आधी सांग, तू डायमंड रिंग पाठवलेस की समथिंग डिफरंट? नो वे. अमर, तू आधी सांग ना मला. सांगतो मला, आणि तिला फोन करून तिला विचारता नाही, मला नाही विचारायचं. एक मिनिट तिला गिफ्ट नक्की आवडलं. अरे हो, पण मला कॉल. एक सेकंड. हॅलो, दिग्विजय सरंजामे. हॅलो, मी अरुंधती. अरुंधती बोल. ब्रो, मला बोलायचं. तुम्ही पाठवलेलं गिफ्ट मिळालंय आणि काय? तुम्ही हेच पुस्तक का पाठवलंयत मला? का म्हणजे तुला नाही आवडलं का ते गिफ्ट? बघ, मी खूप आवडलंय. खरं तर तुम्ही पहिल्यांदाच गिफ्ट पाठवलंत मला. एखादी डायमंड रिंग किंवा कुठलीही महागडी वस्तू पाठवू शकला असतात, पण तुम्ही हे पुस्तक पाठवलं जे इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूप अनमोल आहे. थँक्यू सो मच. ब्रो, मला एकदा बोलायचं. वहिनी, वेळ आहेस का? जा ना अमर यार, मला थोडीशी प्रायव्हसी हवी आहे. ठीक आहे, प्रायव्हसी ना. भावाला विसरा. अमर यार, प्लीज गो अवे. अमर, ऑल द बेस्ट. थँक्यू. कॅरी ऑन. ऍक्च्युली मला ना जरा भीती होती की तुम्हाला ते आवडेल की नाही गिफ्ट. लव्ह स्टोरी आहे ती. वाचून सांगशील कशी वाटली ते? बरं. मी ठेवते फोन, आणि पुन्हा एकदा थँक्यू. माय प्लेजर. बाय.
स्वार्थपरण काय असतं हे मी मागच्या 5 मिनिटात अनुभवलंय. पण एक आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. दिग्विजय आणि अरुता एकमेकांवर प्रेम करू लागले. म्हणजे आता अरूकडून तरी तेवढा प्रॉब्लेम होणार नाही. पण नाबांचं काय, त्यांना कळलं तर संपलंच. आबांना न कळलेलंच बरं.